टोरेस घोटाळा प्रकरणामध्ये सीईओ तौसिफ रियाजला अटक झालेली आहे। मुंबई आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे। घोटाळा उघडकीस आल्यानंतर आरोपी तौसिफ रियाज फरार होता, मात्र आता त्याला अखेर अटक करण्यात आली आहे। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी निखिल चव्हाण यांच्याकडून। निखिल, आता जो मुख्य आरोपी आहे असं म्हणूया आपण, कारण तो सीईओ आहे या सगळ्या प्रकरणामध्ये, त्याला अटक झाली आहे। काय नेमकं याच्या पुढे घडू शकतं? कशा पद्धतीने तपासाचं चक्र आता पुढे जाईल? नक्कीच रिद्धी, आपण पाहिलं तर या संपूर्ण प्रकरणाचा जो उलगडा आहे तो 6 जानेवारी रोजी झालेला होता आणि तेव्हापासूनच हा जो सीईओ असलेला तौफिक रियाज आहे तो या ठिकाणाहून मुंबईतून तसेच भारतातून फरार होता। त्यामुळेच पोलीस आहेत तो त्याचा शोध घेत होते। ईओडब्ल्यू कडून आतापर्यंत जवळपास 10 ते 12 जणांना अटक देखील करण्यात आलेली होती, परंतु टोरसच्या सुरुवातीपासूनच तौफिक रियाज या सर्व कामांमध्ये होता आणि हे टोरस उभं करण्यामध्ये होता। भारतामध्ये आल्यापासून ज्याला सर्व काही या टोरस बद्दल माहिती होती। मग आता याला ईओडब्ल्यूच्या टीमने अटक देखील केलेली आहे, परंतु या प्रकरणात त्याने स्वतःला मी विसल ब्लोअर असल्याचा जो दावा आहे तो केलेला आहे। या प्रकरणात त्याने सर्वप्रथम हा घोटाळा उघडकीस आणण्यासाठी यंत्रणांच्या समोर हे उघडकीस आणलेलं आहे असं देखील सांगितलेलं आहे। त्यामुळे निश्चित निखिल, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।